पूनम आणि अनिकेतच्या लग्नाला 6 वर्ष झाली असून त्यांना 2 मुलं आहे. त्यांची परिस्थिती गरीब असल्यामुळे पूनम आणि अनिकेत हे नवरा-बायको कामानिमित्त बाहेरगावी गेले होते आणि तिथे एका छोट्या भाड्याच्या घरात आपल्या मुलांसोबत राहत होते. नवरा अनिकेत सकाळी कामाला जायचा तर संध्याकाळी परत यायचा. मुलं पण शाळेत जायची. मग घरात फक्त पूनम एकटीच असायची. पण तिची इच्छा पूर्ण होत नव्हती आणि नवरा रात्री जेव्हा घरी यायचा तेव्हा मुलांना पाहून तो झोपी जायचा. कारण खोली छोटी असल्याने अनिकेत आणि पूनम या नवरा बायकोला एकत्र झोपता येत नसे आणि मग त्यांच्या इच्छा पूर्ण होत नसे. पूनमला आपला नवरा आता आपल्या इच्छा पूर्ण करू शकेल यावर विश्वासच राहिला नव्हता. रोज रात्री थकून आल्याने तो लवकर झोपी जायचा. पण पूनमला मात्र झोप येत नव्हती. तिला तिच्या इच्छा पूर्ण करायच्या होत्या. म्हणून आपल्या मुलांचा खर्च वाढला. मी पण बाहेर काम बघते असे म्हणत तिने एका ठिकाणी काम करायला सुरुवात केली. खरं तर ती काम करायला जात नव्हती. ती तर एखादा असा पुरुष शोधत होती जो तिच्या इच्छा पूर्ण करेल. आता पूनम ज्या ठिकाणी कामाला जायची त्या बंगल्याच्या मालकाचा मुलगा सुमित हा दुपारी कॉलेजमधून येत असे. एके दिवशी मालकाने त्याची पूनमसोबत ओळख करून दिली आणि मग ओळखीनंतर पूनमची नजर सुमितवर पडली. सुमित 26 वर्षाचा होता आणि तो दिसायलाही सुंदर आणि तरुण होता. त्याचे लग्न देखील झाले होते. पूनमला तो आवडला आणि हाच आता आपली इच्छा पूर्ण करणार असे तिने ठरवले. दोघे आता फोनवर बोलू लागले. एकमेकांच्या घरी येणं जाणं त्यांचं वाढलं आणि आता ते त्यांच्या इच्छा पूर्ण करू लागले. दुपारी आपला नवरा घरी नसतो तेव्हा सुमितला ती आपल्या घरी बोलावत असे. परंतु एके दिवशी अनिकेत काही कामानिमित्त घरी आला तेव्हा त्याने सर्व काही पाहिले आणि पूनम आणि अनिकेतच्या लग्नाला 6 वर्ष झाली असून त्यांना 2 मुलं आहे. त्यांची परिस्थिती गरीब असल्यामुळे पूनम आणि अनिकेत हे नवरा-बायको कामानिमित्त बाहेरगावी गेले होते आणि तिथे भाड्याच्या खोलीत राहू लागले. आणि अनिकेत हा एका शोरूममध्ये कामाला जात होता. तो दिवसभर कामाला जायचा आणि रात्री थकून भागून घरी यायचा आणि लगेच झोपी जायचा. त्यामुळे पूनमच्या इच्छा पूर्ण होत नसे. म्हणून पूनम कामाच्या बहाण्याने तिच्या इच्छा कोण पूर्ण करेल या शोधात होती. त्यामुळे ती आपल्या नवऱ्याला म्हणते की तुम्ही काम करताय पण त्यावर आपलं घर चालू शकत नाही. मी सुद्धा आता कुठेतरी स्वयंपाक करण्याचे काम करते म्हणजे आपल्याला पैशाची मदत होईल. आधी अनिकेत नकार देतो पण घरातील परिस्थिती बघून त्याला बायकोला काम करण्यासाठी होकार द्यावा लागतो. आता त्याची बायको सगळीकडे काम शोधत फिरते. तोच तिला एका बंगल्यात काम मिळते. आता त्यांच्याच घरून मुलांना एक टायमाचे जेवण मिळत असे आणि त्यामुळे आता त्यांचं कुटुंब सुरळीतपणे चालू होतं. वरचा खर्च आता तर पूनमच्या घरकामावरच भागत होता. म्हणून अनिकेतचे पैसे पण मागे पडत चालले होते. आता पूनम ज्या बंगल्यात कामाला येत असे त्या बंगल्याच्या मालकाला एक मुलगा देखील होता. मालकांचा मुलगा सुमित हा 26 वर्षाचा होता आणि दिसायलाही खूप सुंदर आणि तरुण होता. सुमित जो दुपारी त्याच्या कॉलेजमधून यायचा, आता हळूहळू सुमितची ओळख पूनमसोबत वाढू लागली आणि आता त्या दोघांनी एकमेकांचे फोन नंबर घेतले आणि ते फोनवर बोलू लागले. तिने आपल्या मनातील गोष्टी या सुमितला बोलून दाखवल्या. त्यांच्या वाढत्या वयाचा तिने फायदा घेतला. पूनमने त्याला तिची सवय लावली. सुमित हा तिच्या वयाचा नव्हता तरी त्याच्याकडून आपल्या इच्छा पूर्ण करून घेणे तिने योग्य समजलं आणि मग काय, तेव्हापासून त्या दोघांमध्ये सगळं काही होऊ लागलं. एकमेकांमध्ये त्यांचा जीव अडकला. आता अनिकेत सकाळी जातोय, संध्याकाळी येतोय. मुले दिवसभर घरी नसतात. या गोष्टीचा फायदा घेत ती सुमितला घरी बोलावू लागली आणि हे सगळंच वारंवार घडत असे. ती आता खुश होती, स्वतःसाठी जगत होती. अनिकेत पण पैसा मिळतोय म्हणून खुश होता. मुलांसाठी कबाड कष्ट करत होता.
पण आपली बायको बाहेर काय करते याकडे त्याचं लक्षच नव्हतं. पण बंगल्याच्या मालकाला जेव्हा त्यांच्या नात्यावर संशय आला तेव्हा ते सुमितला म्हणाले आणि सुमितने ते पूनमला सांगितलं. आज बाबांच्या लक्षात आलं, उद्या आपली ही गोष्ट सगळ्यांना समजली तर आपल्याला कसं भेटता येईल. म्हणून मग आपल्या बहिणीचंच लग्न सुमितसोबत लावून द्यायचं तिने ठरवलं. सुमित तयार होता, पण त्याचे बाबा ऐकत नव्हते. कारण त्यांना पूनम चांगली बाई नाही, आपल्या मुलाचं वाटोळं होईल. यांच्यात कोणते नाते आहे का? आपला मुलगा या बाईचं इतकं ऐकत असतो, असे अनेक प्रश्न त्यांच्या मनात होते. पण असं काय घडलं की त्यांना या लग्नाला होकार द्यावा लागला? तेव्हा पूनम म्हणाली, मी तुमच्या मुलाला पोलिसांच्या ताब्यात देईन. याने माझी फसवणूक केली आहे. म्हणून असं थोडं घाबरून सुमितच्या बाबांना लग्नाला तयार केलं. आता कोमल आणि सुमितचं लग्न झालं. पण कोमल ही थोडी मंद आहे, हे सुमितला लग्नाच्या पहिल्या रात्री कळालं. आपली बायको वेडी आहे, तिला काही समजत नाही. त्याला राग आला आणि मग त्याने पूनमला विचारलं, मला फसवलेस तू? तुझी बहीण वेडी आहे. माझ्यासोबत लग्न लावून दिलं. तेव्हा पूनम म्हणाली, तुला मी पाहिजे ना, आपल्या इच्छा पूर्ण होतात, ते तुला पुरेसं नाही का? कोमल फक्त मंद आहे, वेडी नाही. तिला सगळं समजतं, पण कधीकधी तिच्या डोक्यात चक्कर येतो. आणि तुला त्याच्याशी काय करायचं नाही. आपण आता कायम सोबत राहू. आता पूनमच्या बोलण्याने सुमित थोडा नॉर्मल झाला आणि आता तर त्याचं भेटणं जास्त सुरू झालं. दिवसेंदिवस ते दोघे एकमेकांसोबत राहू लागले. आता तर ती सुमितला आपला नवराच समजू लागली होती. कोमल थोडी मंद होती, म्हणून ती कोमलला भेटायला यायचं नाटक करायची आणि तिला स्टोर रूममध्ये बंद करायची आणि मग दोघे एकमेकांच्या इच्छा पूर्ण करत असे. पण कोमल मंद असली तरी आपला नवरा आणि बहीण काय करत आहे हे तिला समजलं होतं आणि तिने नवऱ्यालाही समजून सांगितले होते. पण तू वेडी आहे, तुला काय कळतं, शांत बस, म्हणत सुमित तिला टाळत असे. पण कोमल आता त्या दोघांना जास्त भेटू देत नसे. पूनम घरी आल्यावर कोमल काही बहाणे करून सुमितच्या बाबांना बोलावत असे किंवा स्वतः बेडरूममध्ये झोपली आहे असे दाखवत असे. आता त्या दोघांना ती कुठेच एकांत देत नव्हती. सुमित पूनमच्या घरी गेला की कोमल तिच्या भाऊजींना फोन करत असे आणि अनिकेत अचानक घरी गेल्याने पूनम सुमित यांना भेटता येत नव्हते. तर रोज आता असंच घडत होतं. पूनम आणि सुमित यांच्या इच्छा आता पूर्ण होत नव्हत्या. त्यांना एकमेकांना भेटता येत नव्हते. एक दिवस जेव्हा पूनम मालकाच्या बंगल्यात गेली तेव्हा सुमितने पाणी पिण्याच्या बहाण्याने किचनमध्ये जाऊन पूनमला पाठीमागून मिठी मारली आणि ते एकमेकांशी बोलू लागले की आता खूप झालं. मला वाटलं माझी बहीण जास्त बोलत नाही म्हणून तुझं लग्न तिच्यासोबत लावून दिलं. पण ती तर आपल्यातच काटा झाली. सुमित म्हणतो, तिचं लग्न तूच लावून दिलं, मी नाही. तेव्हा पूनम बोलते, तुझ्या वडिलांनी तुला दुसरी बायको करून दिली असती तर मग काय केलं असतं? म्हणून मी तिला तुझी बायको बनवलं. पण सगळं चुकीचंच घडलं. पण आता आपण तिला आपल्या मार्गातून कायमचं दूर करू, म्हणजे आपल्याला आपल्या वाटा मोकळ्या. दोघांनी पण कोमलला कायमचं दूर करायचं ठरवलं आणि त्याचे हे सगळे बोलणे सुमितच्या बाबांनी ऐकले. आणि ज्या दिवशी कोमलला बंगल्याच्या टेरेसवर बोलावलं तेव्हा त्या दिवशी सुमितच्या बापाने आधीच पोलिसांना आणि अनिकेतला तिथे बोलावून ठेवलं. कोमल टेरेसवर पोहोचली तेव्हा ते म्हणू लागले, आमचे एकमेकांवर प्रेम आहे, आता तू आमच्यामध्ये काटा आहेस. हे बोलत पूनम आणि सुमित तिला खाली पाडणारच की पोलीस तिथे येतात आणि त्या दोघांना अटक करतात. हे सर्व पाहून अनिकेतच्या पायाखालची जमीनच सरकते. तो पूनमच्या थोबाडीत मारत बोलतो, सुमित तुझ्या भावाच्या वयाचा आहे आणि तू त्याच्यासोबत. मी तुला आत्ताच्या आत्ता घटस्फोट देत आहे. तेव्हा ती बोलते, बोलायला लावू नका. तुमच्या या छोट्या घरात ना माझी इच्छा पूर्ण होऊ शकत होती ना काही. म्हणून मला स्वतःसाठी
हा मार्ग स्वीकारावा लागला. तेव्हा अनिकेत बोलतो, आपल्या मुलांसाठी राबत होतो मी. तुझ्यासारख्या मूर्ख बाईला नाही समजणार ते. जा, यांना घेऊन जा. आता पूनम आणि सुमित दोघे पण जेलमध्ये आहेत. कोमल वेडी होती, पण अनिकेतला ती आपल्या बहिणीप्रमाणे होती, म्हणून त्याने तिला घरी सुखरूप पोहोचून दिले. मित्रांनो, नवरा बायको यांचं नातं पवित्र असते. घर छोटी आहे, मुलं आहेत, वय झालं असे बोलून एकमेकांना दूर नका करू. एकमेकांना प्रेम द्या, एकमेकांच्या भावना ओळखा. मित्रांनो, कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.